फार मागचा काळ मला आठवतोय. मी 10वी नापास झालो होतो आणि माझा फक्त इतिहास आणि भूगोल हा विषय सुटला होता. त्यात 52ला पास असायचं, मी 53 वरती होतो. खरं तर वडिलांना सुद्धा माहीत नव्हतं की मी कितवीत आहे. म्हणजे ही आमची परिस्थिती होती. आणि मग एका लग्नाच्या वराडातनं पुण्याला गेलो. त्या वराडात मैत्री झाली. मग पुणे मनाला भावलं. आकाशात उडणारं विमान एवढ्या डोक्याच्या जवळ दिसलं. म्हटलं 8 दिवस इथंच काढू. तिथं राहिलो. त्यावेळेला गौंड्याच्या हाताखाली मी गावाकडं कामाला जात असायचो. तिकडं गावाकडं हजेरी 60 रुपये होती, पुण्यात 90 रुपये होती. म्हटलं 30 रुपये जादा आहेत, ती बी खाऊन पिऊन. आणि मी पुण्यात थांबलो. मग हळूहळू जगणं कळायला लागलं, संघर्ष कळायला लागला. आईवडील लांब राहिले. तेवढ्यावर काही जमणार नाही म्हणून भाजीपाल्याची हातगाडी सुरू झाली आणि रात्रपाळीला मी वॉचमॅनचं काम सुद्धा धरलं. अभ्यासाकडे काय माझी ओढ नव्हती, पुस्तकांकडे माझं काही लक्ष नसायचं. आणि एकदा दुपारचं दररोज एका ठिकाणी मी थांबायचो माझे भाजीपाल्याची हातगाडी घेऊन. त्यावेळेला बाजूला एक रद्दीवाला वगैरे बसलेला असायचा, जुनी पुस्तकं घेऊन. त्याच्याकडे कधी बघितलंच नव्हतं. आणि एकदा दुपारी तिथं बसलेला असताना त्या रद्दीच्या ढिगातून एक पुस्तक असं जरा बाजूला आलेलं दिसलं आणि त्यावरती होता अण्णाभाऊंचा फोटो. तो फोटो बघितल्यावर मग माझ्या लक्षात आलं. म्हटलं ह्या माणसाची जयंती करतात आमच्याकडे, DJ नाचतात म्हटलं. म्हटलं काय यांची जयंती करतात म्हणून वाचायला घेतलं. बरं ते काय पहिल्यापासून वाचत नव्हतं, मधनंच उघडलं. कुठली कथा होती, कादंबरी होती, काय नाही, मधनं उघडलं. जी सुरू झालो, दिसायचं बंद झाल्यावर कळलं संध्याकाळचं 6 वाजून गेलेलं आहे. आणि मग बघितलं हात गाडीवरचा भाजीपाला तसाच. पिक्चरच बघायला लागलोय असं वाटलं. मी खरं सांगतो, एकमेव साहित्यिक HD कॅमेऱ्यानं फोटो काढावा, HD कॅमेऱ्यानं चित्रण करावं आणि ती डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहावं, हे अनुभव अण्णाभाऊंना वाचताना येतो. आणि आपण पिक्चरच बघतोय असं वाटतं अण्णाभाऊंना वाचताना. तुम्ही वाचून बघा ज्यांनी वाचले नाही त्यांनी. आणि जर वाचत असताना तुम्हाला पिक्चर नाही दिसला तर समजा आपणच दरिंद्री आहोत. त्यात अण्णाभाऊंची काही चूक नाही. आणि मग अण्णाभाऊंच्या उंबरट्यावरून वाचनाचा उंबरटा ओलांडून आत गेल्यानंतर मग बाबासाहेब सापडले, शाहू महाराज सापडले, फुले सापडले, छत्रपती शिवाजी महाराज सापडले. आणि मग कुठंतरी एखादी ओळ कवितेची माझ्याकडून लिहिली गेली. मग कवी संमेलनांची ओढ लागली. मला तेव्हाही वाटायचं की मला कधीतरी कवी म्हणून कोणीतरी बोलवावं. मग 40-40, 50-50 कवींचं कवी संमेलन असायचं, त्यात मी नाव द्यायचं. आणि अशी कवी संमेलन खूप केली. आणि मी वॉचमॅन होतो, सुट्ट्या मिळायच्या नाहीत. त्यावेळेला माझा एक मित्र, आम्ही 12-12 तासाची ड्युटी करायचो. आणि मग कवी संमेलन कार्यक्रम असला की मग त्याला मी म्हणायचो माझी ड्युटी करतो का. ती माझं तोंड बघूनच होय म्हणायचा. त्याला जाणवायचं की ह्याला नाही म्हटलं तरी ही मरल. आणि मग त्याला तिथं बसवून मी जायचो. मग परत आल्यावर मी 24 तास थांबायचो. अशी 12-12 तासाची आमची ड्युटी चालू असायची. मला ती कॅबिन आठवतीये, ती खुर्ची आठवतीये. आणि कधी कधी तर सारखंच त्याला कसं बोलायचं म्हणून कधी कधी वाटायचं की नको त्याला सारखा त्रास द्यायला, म्हणून मी गप बसायचो. पण तो ज्यावेळेला मला सोडायला यायचा
त्यावेळेला माझं तोंड बघूनच विचारायचं, कुठं बोलवलंय का? मी पण होय म्हणायचं. आणि मग म्हणायचं ठीक आहे ये जाऊन, मी थांबतो, तुझा काय असेल ते कंठ जिरवून घे. आणि मग मी एकदा म्हटलं तुम्ही का मला जायला एवढं परमिशन देताय? तर त्यावेळेला तो मला म्हणला होता की मला वाटते तुझ्या कवितेत दम आहे आणि तू काहीतरी करशील. आणि 2-2 दिवस मी जात होतो आणि माझी वॉचमॅनची खुर्ची, माझा रिलीवर तो दुसरा वॉचमॅन सांभाळत होता. मला सांगायला आनंद वाटतोय की तो दुसरा वॉचमॅन छत्रपती संभाजीनगरच्या मातीतला होता. आणि आज जवळपास खूप वर्षानंतर तो आज या सभागृहात उपस्थित आहे. कृष्णा पोपळकर तिकडं बसलेले आहेत, मी त्यांना ओळखलंय, तुम्ही उभे राहा. माझी आयोजकांना एक विनंती राहील की थांबा. मी कविता म्हणायला जाताना माझी खुर्ची ज्या माझ्या मित्रांनी सांभाळली, आज मला त्याला विनंती करायची आहे की थोड्या वेळापुरती आज ही खुर्ची त्यांनी माझी सांभाळावी. कारण या नंतर बरं करा. कृष्णा पोपळकर आयोजन समितीच्या वतीनं कृष्णा पोपळकर सर यांचा सत्कार करत आहोत. एकदा सर्वांनी पुन्हा एकदा त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करून जोरदार असे कटोरा. पोपळकर थँक्यू. आणि तुम्ही नसतात तर हे मिळालं नसतं, इथं आलो नसतो. माणूस घडत असताना त्याच्यासोबत अनेक जण असतात जे त्याला घडवत असतात. आणि एकदा आपण यशाच्या पायरीवर चढलो की खाली बघून त्यांच्याकडं बघून त्यांना वंदन करायचं भान हे सुद्धा या साहित्यानंच अण्णाभाऊंच्या आम्हाला दिलेलं आहे.